सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। या शुभदिनाच्या निमित्ताने किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे प्रहार संघटना आणि शिवभक्तांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी देखील केली। ज्या मावळ्यांनी छत्रपतींचे स्वराज्य उभे करण्यासाठी आपले रक्त सांडले त्यांची आठवण म्हणून तसेच रक्ताची कमी पूर्ण करण्यासाठी हे रक्तदान शिबिर ठेवल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी यावेळी दिली आहे। तसेच शिवभक्तांनी रक्तदान करून या कार्यास हातभार लावून आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन देखील बच्चू कडू यांनी केलं आहे। रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं प्रहार आणि सगळे शिवभक्ताच्या वतीनं हे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। आपल्याला माहीत आहे का, देशामध्ये रक्ताची कमी आहे, रक्त नाही म्हणून मृत्यूचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। आणि मग तीच छत्रपतीचं रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य खरं तर या देशासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी सुवर्ण दिवस म्हणजे राज्याभिषेक दिन। आणि ऐतिहासिक दिवशी ज्या राजांनी, ज्या मावळ्यांनी आमच्यासाठी रक्त सांडवलं, रक्त या भूमीला दिलं आणि स्वराज्य निर्माण केलं, त्याचं सुराज्य व्हावं म्हणून रक्तदान शिबिर। आणि देशात आता रक्ताची कमी आहे, मतदान झालं पण रक्तपेट्या भरल्या पाहिजे, याच्यासाठी हे रक्तदान शिबिर घेतलेलं आहे। सगळ्या शिवभक्तांना आवाहन करतो का आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहे, आता रक्त सांडवायची गरज नाही, रक्तदान करायची गरज आहे। म्हणून या पवित्र भावनेतून आपण सगळ्यांनी रक्तदान करावं आणि खऱ्या अर्थानं सुवर्ण दिवस या ऐतिहासिक दिवसाला अभिवादन करावं अशी सुद्धा नम्र विनंती करतो। आमचे जाधव आणि पुण्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, प्रहारच्या टीमनं हा इथं पहिल्यांदाच या रायगडाच्या पायथ्याशी जिथं रक्त सांडले होते मावळ्यांचे, तिथं रक्तदान करतं आमचे मावळे। याच्यासारखा दुसराच मला वाटतं चांगली गोष्ट नाही। म्हणजे त्यांनी देशासाठी रक्त सांडवलं, आम्ही आता देशासाठी मावळे म्हणून रक्तदान करतो आहे। हा याच्यासारखा मला वाटते खूप चांगल्या प्रकारचा मला वाटते ही योगायोग आहे आणि सगळ्यांनी सहभागी व्हावं।